ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। या सर्व कच्च्या कैरी आहेत। यापासून आपण आता खूप छान लवकर तयार होणारं लोणचे बघू। त्याकरिता या कैऱ्या सर्व धुवून वाळलेल्या फडक्याने छान याला पुसून घेऊ आणि कोरडं करू। आपण आता या कच्च्या कैऱ्या छान धुवून घेऊ। याला आता कोरड्या फडक्याने आपण पुसून घेऊ। हे बघा, आता या आपण कच्च्या कैऱ्या छान धुवून आणि वाळल्या फडक्याने पुसून घेतल्या आणि यावरची जी हिरवी साल आहे ती आपण काढून घेत आहे। हे बघा, अशी वरची साल काढून घ्या। आपण हे आंब्याच्या कैरीचे छोटे छोटे तुकडे कापून घेतले। या कैरी जवळपास 1 किलो आहे। याकरिता बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। हे बघा, छोट्या चमचाने जवळपास 3 चम्मच मोहरी आहे। ही या छोट्या वाटीने एवढी मोहरीची डाळ आहे। एवढे धने घेतलेले आहे। एवढं सोप आहे। एवढे जिरे, एवढ्या लसणाच्या पाकळ्या, जवळपास 1.5 गाठ लसणाच्या पाकळ्या आहे। एवढं आलं, एवढी काळी मिरी आणि मेथीचे दाणे आहे। सर्वात प्रथम आपण याला चाप कटरमधून किंवा मिक्सरमधून मीडियम बारीक करून घेऊ। आणि हे लसूण आणि हे आलं, 7 ते 8 हिरवी मिरची आहे। याला आपण मीडियम कट करू आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ। बघा, ही मिरची आता मी याला छान धुवून पुसून घेतली आहे। याला पण पाणी लागलेलं नसावं, नाहीतर आपलं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही, खराब होणार। याला आता आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ। मिरचीचे तुकडे करून घेतले। आता यामध्ये मी आलं आणि एवढ्या लसणाच्या पाकळ्या याला वाटून घेऊ। बघा, आता तवा गरम झालेला आहे। यामध्ये आपण जिरे, सोप, धने, एवढी मेथी मंद आचेवर छान भाजून घेऊ याला। बघा, आता हे छान खमंग भाजलेलं आहे। याला आपण मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून बघा, हे काळी मिरी पण मी यामध्ये घालत आहे। बघा, मी आता हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि याला जाडसर वाटून घेणार। या कैऱ्या आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतल्या। यामध्ये हे हिरव्या मिरचीचं वाटण घालत आहे। हे जे मसाले भाजून बारीक केले होते ते, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल कश्मीरी तिखट, 3 चम्मच लाल तिखट, मीठ, 2 चम्मच मीठ घालत आहे। हे आपण मिक्स करून घेऊ। आता मोहरी इथे छान तडतडली आहे। यामध्ये मी ही मोहरीची डाळ घालत आहे। आता मोहरी आणि मोहरीची डाळ तेलामध्ये छान तडतडली आहे। यामध्ये मी आता या मिश्रणावर हे घालणार आहे। आता याला अजून आपण मिक्स करून घेऊ। हे बघा, आता आंब्याच्या कच्च्या कैरीची बघा अशी चटणी तयार झाली। ही आपण आता थंड करून एका बरणीमध्ये साठवून ठेवू शकतो। ही चटणी 5 ते 6 महिने चांगली राहते आणि खायला पण खूप सुंदर लागते। त्यामुळे कच्च्या कैऱ्या संपायच्या पहिले तुम्ही पण अशी चटणी बनवून बघा आणि खाऊन बघा। आता मी या गंधामध्ये हे काढून घेत आहे। याला मी आता 4 ते 5 दिवस बाहेरच ठेवणार। फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला बाहेरच ठेवणार। 1 दिवस याला थंड होऊ देणार आणि नंतर मग बरणीमध्ये भरून पॅक करून रूममध्ये बाहेरच ठेवून देणार व जेव्हा वाटलं तेव्हा आपण ती खाऊ शकतो। अशी झटपट तयार होणारी कच्च्या कैरीची चटपटीत चटणी किंवा लोणचे तुम्ही पण बनवून नक्की खा। धन्यवाद। व माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा।